बिहारमधील विधानसभा निवडणुकांवरून तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाला एक इशारा दिलाय। मतदार याद्यांचा घोळ दूर करा, नाहीतर आम्ही बिहार निवडणुकीवर बहिष्कार घालू, असा इशारा त्यांनी दिलाय। बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या SIR कॅम्पेनवरून वाद निर्माण झालाय। बिहारमध्ये 65 लाख मतदारांचं नाव हटवलंय असा आरोप आहे। भाजपचा कट असल्याचा काँग्रेस आणि RJD या दोन पक्षांचा आरोप आहे। दलित, OBC आणि अल्पसंख्याक मतदारांना लक्ष्य करण्यात आलेला आहे। बिहारमधील मतदार याद्यांचा घोळ दूर करा अशी मागणी तेजस्वी यादव यांनी केलेली आहे। घोळ दूर केला नाही तर निवडणुकीवर बहिष्कार घालू असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्याशी संवाद साधूया। सर, RJDचा थेट इशारा आहे तेजस्वी यादवांचा निवडणूक आयोगाला की जर हा घोळ तुम्ही निस्तरला नाही मतदार याद्यांचा तर आम्ही थेट निवडणुकीवर बहिष्कार घालू। काय तुम्ही विश्लेषण कराल? गिरीश, मुख्यतः तेजस्वी यादव या संदर्भामध्ये विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांशी संपर्क साधून येत्या 14 तारखेला म्हणजे उद्याच या संदर्भात काही चर्चा करण्याची शक्यता असल्याची माहिती उपलब्ध होती आहे। तेजस्वी यादव हे राहुल गांधी आणि त्याचबरोबर इतर वरिष्ठ विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा करून बिहारमध्ये ज्या स्वरूपाचं SIRचं वातावरण आहे, 65 लाख मतदान जे आहे ते गाळण्यात आलेलं आहे, मतदारांना वगळण्यात आलेलं आहे ना, अशा परिस्थितीमध्ये निवडणूक ही एकतर्फी होण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोग हे वोट चोरी करत आहे अशा स्वरूपाचा आरोप करत या पूर्ण निवडणुकीवरच बहिष्कार घालावा अशा स्वरूपाची मागणी करताना पाहायला मिळत आहेत। आणि या संदर्भातला निर्णय जो आहे जर झाला तर भारतीय लोकशाहीमधला पहिल्यांदा अशा स्वरूपामध्ये एखाद्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार होताना पाहायला मिळेल। आणि या माध्यमातून दबाव वाढवण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधी पक्ष खूप मोठ्या प्रमाणावर करतोय आणि याचंच हे पुढचं पाऊल असेल। अगदी निलेश सर, आणखी एक मुद्दा की राहुल गांधींच्या वोट चोरीच्या गंभीर आरोपानंतर आता RJD पक्ष देखील निवडणूक आयोगाच्या विरोधात अगदी ठामपणे उभा राहिलेला आहे। कुठल्या वळणावर ही लढाई जाईल? आपण परवा चित्र बघितलं ते म्हणजे लोकसभेसमोर 300 खासदार हे सर्व पक्षांचे विरोधी पक्षांचे एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि ते निवडणूक आयोगाच्या विरोधात नारेबाजी करताना पाहायला मिळाले, विरोध करताना व्यक्त करताना पाहायला मिळाले। साहजिक आहे, सर्वच विरोधी पक्षातले प्रमुख पक्ष हे वोट चोरी या मुद्द्यावर एकत्र येताना पाहायला मिळत आहेत। आणि बिहारमध्ये आता नजीकच्या काळामध्ये ज्या राज्यात निवडणूक आहे ते बिहार आहे। तेजस्वी यादव हे माजी उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यांना सत्तेत येण्याची संधी आहे आणि साहजिक आहे की जो संभ्रम तयार झालाय त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न RJD करणार आणि तोच संभ्रम हा वाढीला लागावा आणि यातून मतदार आपल्याकडे आकर्षित व्हावा हा प्रयत्न RJDचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। सर, तुम्ही सविस्तरपणे माहिती दिली आणि विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद। तेजस्वी यादवांचा आयोगाला गंभीर इशारा आहे, निवडणुकीवर बहिष्कार घालू, मतदार याद्यांचा घोळ लवकर निस्तरा। बिहारमध्ये आयोगाच्या SIR कॅम्पेनवरून वाद निर्माण झालाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।